अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा ह्या अमरावती जिल्ह्याचा कसा विकास करता येईल या संदर्भात सदा अग्रेसर राहतात। त्याचंच जिवंत उदाहरण म्हणजे खासदार नवनीत राणा यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे सतत पाठपुरावा करून अमरावती शहरामधील गोपालनगर रेल्वे अंडरपास व स्काय वॉक साठी मंजूर करून आणलेला 25 कोटींचा निधी, या 25 कोटी निधींच्या कामाला अवघ्या काही दिवसातच सुरुवात होणार आहे। गोपालनगर अंडरपासच्या जागेच्या कामाची आता सुरुवात होणार आहे। त्यापूर्वी आमदार रवी राणा यांनी मनपा आयुक्त संजय निपाने व रेल्वे विभागाचे सेशन इंजिनियर अतुल पडोळे यांच्यासह जागेची पाहणी केली आहे। तर या नवीन वर्षाची खासदार नवनीत राणा यांनी अमरावती शहरवासियांना तथा गोपालनगर परिसरातील जनतेला नवीन वर्षाची भेट दिली आहे। उद्देशानं त्यांना 2-3 महिने आम्हाला टेक्निकल त्याच्यामध्ये अडचणी होत्या त्या आम्ही पूर्ण केल्या। आता खासदारांनी सुद्धा अंतिम मान्यता दिलेली आहे, आमदार म्हणून सुद्धा मान्यता दिली आहे, अध्यक्ष यांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे आणि महानगरपालिका आयुक्त यांनी सुद्धा आज मान्यता दिलेली आहे। रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना डायरेक्शन दिले खासदारांनी की अशा प्रकारचा प्लॅन मान्य झालेला आहे। तातडीनं याला महानगरपालिकेमध्ये पुटअप करून तो आपण रेल्वे विभागापर्यंत घेऊन जाऊ आणि त्याला लवकरात लवकर त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल। पैसेसुद्धा जवळपास 12 ते 15 कोटी रुपये त्याच्यावर आलेले आहेत, त्यामुळं पैशाची अडचण नाही आहे। महानगरपालिकेला 1 रुपया टाकायची गरज नाही आहे, केंद्र सरकारचा निधी आहे आणि केंद्र सरकारच्या निधीतून एवढं मोठं 25 कोटीचं काम हे अमरावती शहराच्या हिशोबाने गोपालनगर परिसरामध्ये होणार आहे। ही सगळ्यात आनंदाची बाब आहे आणि रेल्वे विभागाला त्याचे आदेश दिले। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।